ओम नमः शिवाय. सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. भगवान शिवशंकर संबंधी हा जो महाशिवरात्रीचा महापर्व काळ आहे, याच्यातून 359 दिवस जे आपल्याला पुण्य प्राप्त होते त्याच्यापेक्षा अधिक पटीनं या महाशिवरात्रीच्या वेळेला प्राप्त होत असते. तर भगवान शंकराच्या संबंधी अनेक किंवा त्याच्या मंदिरासंबंधी अनेक अशी सुंदर कथा म्हणा किंवा त्याच्यापासून प्राप्त होणाऱ्या सिद्ध्या आहेत, त्या आपल्या सर्वांना ज्ञात आहे. त्यापैकी एक म्हणजे शंकराच्या मंदिराचं महत्त्व म्हणजे त्याला सुतक कधी लागत नाही. म्हणजे जसं की कुठल्याही देवळामध्ये जर ग्रहण, चंद्रग्रहण, सूर्यग्रहण लागणार असेल तर ते देव झाकून ठेवतात. तसं शंकराच्या मंदिरात असं सुतक कधी लागत नाही, झाकून ठेवायची काही गरज नाही. दुसरी गोष्ट, जरी खंडित शिवलिंग असेल तरी त्याचा दोष लागत नाही. इतकं महात्म्य या शिवमंदिराचं आहे. आणि त्याच्यातला सगळ्यात मोठा उत्सव म्हणजे महाशिवरात्री. दर महिन्याला शिवरात्री येत असते, पण माघ महिन्यातल्या शिवरात्रीला फार महात्म्य आहे. अशा वेळेला साक्षात भगवान शंकर नंदीवर बसून तिच्या सोबत पार्वती जी आहे हे भ्रमण करत असतात की तिच्यासाठी किती भक्त रात्रीच्या वेळेला जप, ध्यान, पूजन, रुद्राभिषेक किंवा शिवलीला अमृतसारख्या कथांचं वाचन पाहण्यासाठी साक्षात भगवान शंकर या पृथ्वी तलावर भ्रमण करत असतात. त्याच्यातील हा अत्यंत सुंदर पवित्र असा सण म्हणूया आपण असा आहे. शंकर भगवंताला आवडणारे कोणकोणते आहेत? सतत जलधारा वाहनं, बेलाचं पान वाहनं, रुद्राक्ष वाहनं, दुग्धाभिषेक करणं, रुद्राभिषेक करणं, सतत ओम नमः शिवायचा जप करणं, हे भगवान शंकराला अत्यंत प्रिय गोष्टी आहेत. तुम्ही सगळ्यांनी याचा अवश्य लाभ घ्यायचा आहे, साधनामध्ये घ्यायचा आहे आणि आपला पुण्य जे आहे ते वाढवायचं आहे. कारण जसं करन्सी असेल तर मार्केटमध्ये तुम्ही कुठली वस्तू खरेदी करू शकताय. तसं पुण्य जर तुमच्याकडे असेल, कुठलंही सुख तुम्ही उपभोगू शकताय. पुण्य नसेल तर फार कठीण होतं आहे. मग हे पुण्य कमवायचं कसं? असे जे पर्वकाळ आहेत, आता प्रयागराजमध्ये स्नान करणं असू दे, वेगवेगळ्या पर्वकाळामध्ये स्नान करणं असू दे, किंवा हे जे महाशिवरात्रीसारखे दिवस असतात याच्यामध्ये एकाग्र चित्तेने तर कामाचा त्याग करून पूर्ण शिवभक्तीमध्ये लीन होऊन जी लोक करत असतात शरीराला कष्ट देऊन, तर त्या लोकांना पुण्य प्राप्त होत असते कधी पण. आणि भगवान शंकर एकमेव अशी देवता आहे की त्याला कुठलीही कंडिशन नाही, ती कुठलीही सेवा करू शकतात. म्हणजे जसं की हवन आहे, हवन का करतो आपण? की ते देवांना प्रिय आहे. देवांची इच्छा अशी असते की तुम्ही आम्हाला हवनामध्ये अर्घ्य द्या, त्या माध्यमातून आम्ही तुम्हाला काहीतरी वस्तू देतो. म्हणजे कुठली तरी अपेक्षा करतात की तुम्ही आम्हाला ते द्या आणि त्याच्या हवनामध्ये अर्घ्य द्या, त्याबदले आम्ही तुम्हाला आवडत्या वस्तू देतो, त्यांना देव म्हणतात. पण कुठलीच अपेक्षा न करता ज्या वस्तू देतात त्यांना महादेव असं म्हणतात. आणि म्हणून भगवान शंकरासंबंधी एक कथा अशी आहे की एक अडाणी मुलगा असतोय आणि रोज शंकराच्या देवळात जाऊन शव म्हणत होऊन पूजा करत असतोय तो आणि निघून जात असतो. याचा नित्यक्रमण बरेच दिवस चाललेला असतो. एक दिवस भगवान शंकराच्या त्या मंदिरामध्ये एक संन्यासी येतोय त्या ठिकाणी आणि त्या मुलाचं वाक्य ऐकतोय, शिव 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 म्हणून. मग त्यावेळेला ते जे संन्यासी आहेत ते सांगतात की बाळ, शिव शिव नाही, शिव शिव म्हणत जा. म्हटल्यावर तो म्हटला ठीक आहे काका, मी शिव 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 असं म्हणेन. मग असं तो म्हणत त्याला काय म्हणता येत नाही, अडाणी असतोय तो. निघून जातोय मुलगा. तो संन्यासी त्या रात्री त्या मंदिरात झोपतोय आणि मग सकाळी त्या स्वप्नामध्ये भगवान शंकर जातात संन्याशाच्या आणि त्याला असं म्हणतात की तुला नसता उपद्रव कोण करायला सांगितला आहे? तो म्हणते काय झालं भगवंता? काय नाही, तो मुलगा जो आहे शिव शिव म्हणत होता, त्याला कशाला शिवशिव म्हणायला सांगितलास? मग संन्याशी म्हणाला की काय वाईट केलं? तुम्हाला पण माहीत आहे की जर शिवचा अर्थ काय होतोय, मी बरोबर सांगितलं. त्यावेळेला भगवान शंकर म्हणाले, अरे तो ज्या वेळेला शिव म्हणत होता त्यावेळेला त्याचं माझ्याकडे लक्ष होतं, ज्या वेळेला तो शिव म्हणायला लागला त्याचं सगळं लक्ष व्याकरणाकडे गेलं ना. हे अत्यंत सुंदर दैवत असं आहे की कुठल्याही भक्तांना त्यांच्या प्रत्येक जशी ते भक्ती करतील त्याला वर द्यायचं काम. आणि काय म्हणतोय, विधिविधानाच्या विरोधात जाऊन पण कधी भगवान शंकर वरदान देतात कधी पण. असे भगवान शंकर आहेत. तर अशा भगवान शंकराची कृपा तुमच्या सगळ्यांवर हो. तुमच्या सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहो, तुमच्या घरातल्या लोकांना पण आरोग्य चांगलं मिळू दे.
तुमच्या जीवनामध्ये सुख शांती समाधान नेहमी मिळत राहू दे. तसेच तुमच्या ज्या काही इच्छा आकांक्षा आहेत, जी तुमची तटलेली कामं आहेत, मग ती पैशाची असू दे, घरात कोणाची लग्न राहिलेली असू देत, किंवा तुमच्या घरात काही चा त्रास असेल म्हणा, किंवा कोण कर्जानं त्रासलेला असेल, या सगळ्यांची मनोकामना भगवान शंकर पूर्ण करो ही भगवान शंकराच्या चरणी प्रार्थना. ओम नमः शिवाय. नमः पार्वतीपते शिव. हर 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 महादेव.